आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी मी सौ भावनाताई नखाते मॅडम यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपण स्वीकारावं। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्या पाथरी तहसीलचे तहसीलदार आदरणीय हंदेश्वर शंकर साहेब यांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय महेश लांडगे सर, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पाथरी यांना देखील विनंती करतो की आपणही स्थानापन्न व्हावं। त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले गंगाधर जयवंतराव कवळाशे सर, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पाथरी यांना देखील विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं। त्याचबरोबर पाथरी गटसाधन केंद्राचे सहाय्यक आदरणीय माने सर यांना देखील विनंती करतो की आपणही स्थानापन्न व्हावं। त्याचबरोबर प्रस्तुत शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय के.एन. ढाळे सर यांना देखील विनंती करतो की आपणही कृपया आपलं स्थान ग्रहण करावं। त्याचबरोबर प्राथमिक शाळा पाथरीचे मुख्याध्यापक आदरणीय यादव सर यांना देखील विनंती करतो कृपया आपणही स्थानापन्न व्हावं। याचबरोबर सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण पुनश्च एकदा सर्व मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात। सर्व मान्यवरांना विनंती करतो की ज्याप्रमाणे सूर्य उगवतो पहाटेचा, ज्याप्रमाणे सूर्य उगवतो पहाटेचा, नव चैतन्य देऊनी फुलवितो चराचर, नव चैतन्य देऊनी फुलवितो चराचर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे वातावरण फुलवावे प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती करतो की वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन तथा दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करावी। सर्व मान्यवरांना पुनश्च विनंती की आज या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करावी अशी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो। की आमच्या शाळेच्या वतीने आपण हा सन्मान स्वीकारावा। मी यादव सरांना विनंती करतो की आदरणीय तहसीलदार हंदेश्वर साहेब यांचे या ठिकाणी शेला व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी शाळेच्या वतीने सत्कार करावा, स्वागत करावं असे मी
यानंतर आपल्या पाथरी पंचायत समितीचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय गंगाधर कवळाशे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी गजमल सरांना विनंती करतो। आदरणीय कवळाशे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी गजमल सरांना विनंती करतो। सचिव वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी यांचं स्वागत करण्यासाठी मी रणदिवे मॅडम यांना विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा भावनाताई नखाते मॅडम यांचं या ठिकाणी शेला व पुष्पगुच्छ यांचा सत्कार करण्यासाठी मी आगाव सर यांना विनंती करतो। आगाव सर। यानंतर कॉन्स्टेबल आदरणीय मुजमुले साहेब दादा यांचा सत्कार करण्यासाठी मी जाधव सरांना विनंती करतो। जाधव सर NS जाधव सर। डाळे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी गावंडे सरांना विनंती करतो। यानंतर सरांना विनंती करतो उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व पालक विद्यार्थी तथा पाथरी शहरातील नागरिक यांचं देखील मी शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो। आणि आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा तथा आमच्या विद्यालयाची यशाची परंपरा त्याचबरोबर आमच्या कामगिरीचा आलेख व गुणवत्तेची हमी प्रास्ताविकातून सादर करण्यासाठी मी आदरणीय यादव सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आदरणीय यादव सर। पाथरी तालुक्याचे तहसीलदार श्री शंकरजी हंदेश्वर साहेब, त्याचबरोबर कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या मार्गदर्शिका सौ भावनाताई अनिलराव नखाते मॅडम, त्याचबरोबर पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय श्री महेश लांडगे साहेब, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री गंगाधर कवळासे सर, श्री माने सर, मंचावर उपस्थित असलेले माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री ढाळे सर, उपस्थित सर्व पालक वर्ग, विद्यार्थी, वार्षिक संमेलनाच्या माध्यमातून शाळेचे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांच्या सर्व कलांचा सर्वांगीण विकास करण्याचं वर्षभरातला हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे। वर्षभरामध्ये शाळेमध्ये जे विविध कार्यक्रम घेतले जातात त्या सर्व कार्यक्रमाचा हा सर्वात मोठा कार्यक्रम। तर वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी ची आदरणीय श्री अनिल भाऊ नखाते साहेब यांनी 1990 मध्ये स्थापना केली। या स्थापनेच्या माध्यमातून त्यांनी पाथरी आणि सेलू परिसरामध्ये शांताबाई नखाते विद्यालय कासापुरी, शांताबाई नखाते विद्यालय रामपुरी पाथरी तालुक्यामध्ये आणि त्याचबरोबर सेलू तालुक्यामध्ये शांताबाई नखाते विद्यालय देवगाव फाटा, शांताबाई नखाते विद्यालय, शांताबाई नखाते आश्रमशाळा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सेलू आणि त्याचबरोबर प्रस्तुत शाळा शांताबाई नखाते प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी, ह्या सर्व शाखांमधून जवळपास 5000 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत। त्यापैकी आपल्या शाळेमधून प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिकमधून जवळपास 1977 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि
साहेबांनी, आदरणीय साहेब आणि सौ भावनाताई नखाते मॅडम यांनी ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ज्या ग्रामीण भागामध्ये शाळा उभारलेल्या आहेत त्या सर्व शाळा ह्या RTE निकषानुसार सर्व सुसज्ज इमारत, ग्रंथालय, क्रीडांगण, त्याचबरोबर फर्निचर, त्या वॉटर फिल्टरची व्यवस्था, या सर्व सुविधायुक्त शाळा निर्माण केल्यामुळं या सर्व शाळांमधून गुणवत्तेचे वारे वाहू लागले आहे. आणि त्याचबरोबर वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आदरणीय साहेब आणि सौ भावनाताई नखाते मॅडम या वारंवार पाठपुरावा करून घेतात आणि वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेचा जो काय गुणवत्तेचा आलेख आहे हा वाढतच राहत आहे. तर आपल्या शांताबाई नखाते प्राथमिक शाळेच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं तर आपण शाळेमध्ये वर्षभर जवळपास 5-6 वर्षापासून एक मिशन स्कॉलरशिप हा उपक्रम आपला चालू आहे. त्यामधून जे विद्यार्थी IPL आपण पाहतो, पण IPL आपल्या वास्तव जीवनामध्ये आपण शाळेमध्ये आणलं आणि दर आठवड्याला होणाऱ्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक येतो त्याला ऑरेंज कॅप आणि सेकंडसाठी ब्ल्यू कॅप घालून त्या विद्यार्थ्यांनी शाळेत यायचं. यामुळं आतापर्यंत आपल्या शाळेचे जवळपास आतापर्यंतच्या जर आढावा जर घेतला तर 50 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत. त्याचबरोबर आपण विनर्स ऑफ द वीक आठवड्याला 3री आणि 4थीची परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा फर्स्ट येतो त्यांच्यासाठी गोल्ड मेडल त्या विद्यार्थ्यांनी घालून आठवडाभर यायचं दुसऱ्या परीक्षेपर्यंत, सेकंडसाठी सिल्वर मेडल आणि तिसऱ्या क्रमांकासाठी ब्रॉन्झ मेडल, अशा प्रकारचे विनर्स ऑफ द वीक. त्याचबरोबर वर्गनिहाय पालक मेळावे घेतले जातात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांची पायाभरणी व्हावी म्हणून आदर्श गृहपाठ उपक्रम असेल, विद्यार्थ्यांचा वाढदिवस असेल, विज्ञान प्रदर्शन असेल, आनंदनगरी असेल, अशा वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून उपक्रमांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांचा म्हणजे आदरणीय अनिल भाऊ नखाते साहेब आणि सौ भावनाताई नखाते मॅडम हा पाठपुरावा घेऊन वेगवेगळ्या परीक्षेला विद्यार्थ्यांना बसवतात, विद्यार्थ्यांशी हितगुज करतात. त्याचबरोबर आपण आता हे जे उपक्रम पाहिले वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपण शाळेमधून श्रेया परीक्षा असेल, MTS असेल आणि त्याचबरोबर RTSC असेल, या राज्यस्तरीय परीक्षांमध्ये आपल्या शाळेचे जवळपास आतापर्यंत राज्याच्या यादीमध्ये गुणवत्ता प्रथम क्रमांकाने आलेले जवळपास बरेच विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर नॅशनल लेवलची जी काही परीक्षा आहे इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड, या ऑलिम्पियाडमध्ये आपल्या शाळेला जवळपास आता 4 वर्ष झालं सलग गोल्डन स्कूलचा अवॉर्ड भेटत आहे. तर त्याचबरोबर आपण 5वी शिष्यवृत्ती परीक्षा असेल आणि इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत. या स्पर्धा परीक्षामध्ये दरवर्षी मागच्या वर्षी 90 विद्यार्थ्यांना मेडल्स मिळाले होती. आणि या मेडल्समुळं काय झालं, विद्यार्थी क्रिकेट पाहिलेत, पण क्रिकेट पाहत असताना जसं विराट कोहलीचं रेकॉर्ड रन किती झालेत मोजतात, त्याचे 50 किती झाले, शतक किती झालेत, त्याचबरोबर आता आमचे विद्यार्थी स्वतःच्या वहीमधले गुड बेस्ट आणि त्यांना मिळालेले वर्षभराचे जे काही मेडल्स आहेत, ट्रॉफ्या आहेत आणि प्रमाणपत्र आहेत हे सुद्धा मोजायला लागलेत आणि स्वतःचं रेकॉर्ड मेंटेन करलेत. ही चांगली संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाली आहे. आणि हे सर्व काही जे उपक्रम आहेत, विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा आलेख आहे, यामध्ये संस्था पूर्णपणे आणि त्याचबरोबर जे पालक आहेत ते पालक शाळेच्या सर्व उपक्रमाला आम्हाला सहकार्य करतात. त्यामुळं सर्व पालकांचेही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानंच धन्यवाद देतो आणि पालकांचे सहर्ष स्वागत करतो. आता मागच्या आपण 30 वर्षाचा जर आढावा घेतला शाळेचा तर जवळपास आतापर्यंत आपल्या शाळेचे 55 विद्यार्थी MBBS धारक झालेत. त्याचबरोबर 7 ते 8 विद्यार्थी MD आहेत, CA 8 विद्यार्थी आहेत, IIT मध्ये 4 विद्यार्थी आहेत, शिक्षक, वकील आणि वेगवेगळ्या जर क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर 300 ते 400 विद्यार्थी आज आपल्या शाळेतून बाहेर पडलेले 30 वर्षामध्ये आज चांगल्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत. तर ह्या माझे जे विद्यार्थी आहेत, माझे विद्यार्थी MBBSला लागला किंवा आणखी IITला लागला तर अध्यक्ष साहेब आणि सौ भावनाताई नखाते मॅडम आवर्जून त्या विद्यार्थ्यांचा पालकांचा शाळेकडून सत्कार करतात आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतात. यामुळं शाळेचा जो काही विकासाचा आलेख आहे तो वरचेवर वाढत आहे. आतापर्यंत पालकांनी ज्या पद्धतीने आपल्याला सहकार्य करत आहेत तसेच पालकांचे खूप सहकार्य आहे. प्रत्येक उपक्रमामध्ये आम्हाला सहकार्य करतात. म्हणून सर्व पालकांचे या निमित्तानं मी धन्यवाद मानतो. आणि आजचा कार्यक्रम हा सर्व विद्यार्थ्यांनी शांततेने शिस्तीने पाहावा, आनंद घ्यावा आणि हा शिक्षणाच्या आनंद यात्रेतील जो काय हा आनंदोत्सव आहे हा आनंदोत्सव आणखी द्विगुणित करावा. आणि याचबरोबर या ठिकाणी आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून
आदरणीय शंकरजी हांदेश्वर साहेब तहसीलदार पाथरी यांनी वेळात वेळ काढून आपल्या आपल्या विद्यार्थ्यांसोबत शेअर केला त्यांचा वेळ. त्याचबरोबर श्री लांडगे साहेब या सर्वांचं मी शाळेच्या वतीने धन्यवाद आभार मानतो आणि मी माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद सर. या ठिकाणी आहे हा कसा चढता आहे या आपल्या प्रस्ताविकातून सादर केलेला आहे. यानंतर मी आजच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय महेश लांडगे साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पाथरी यांना विनंती करतो, कृपया आपण या ठिकाणी आमच्या या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, आज या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन 2025 करिता आपली कला सादर करण्यासाठी सज्ज असलेले सर्व चमू आणि त्यांची कला पाहण्यासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, त्यांचे पालकवर्ग. खरं तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्व गोष्टींची आवश्यकता असते. शाळेमध्ये वर्षभर आपण फक्त त्यांचा बौद्धिक विकास करतो, या बौद्धिक विकासासोबत त्याचा शारीरिक आणि इतर कलागुणांचा सुद्धा विकास झाला पाहिजे आणि त्या गुणांचा विकास होण्यासाठी आपण या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलनाचा हा छान असा कार्यक्रम आयोजित केला आहे. खरं तर मला वाटतं बऱ्याच वेळ झालेल्या विद्यार्थी बसलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना जी कला सादर करायची असते त्यात आपण जास्त वेळ अडसर घातला तर त्यांचा मूड जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही, सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुण साजरे करण्यासाठी शुभेच्छा देतो. फक्त जाताना एवढंच सांगतो की आपल्याकडे आपण ज्ञान घेतो, परंतु ज्ञान घेत असताना त्याच्या जीवनात आपण त्याचं उपयोजन करत नाही, फक्त आपण परीक्षेपुरता त्या ज्ञानाचा उपयोग करतो. असं न करता आपण शालेय शिक्षणात घेतलेला जो ज्ञान आहे त्या ज्ञानाचा आपल्या आयुष्यात उपयोग करावा, जेणेकरून आपल्याला एक चांगला माणूस म्हणून जीवन जगता येईल. जर आपल्याला चांगला माणूस म्हणून जीवन जगता आलं तर आपण खरं आयुष्य आपल्याला जगता येईल. एवढीच मी आपल्या या शिक्षणातून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जीवनात घेतलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं उपयोजन आपण आपल्या दैनंदिन जीवनात कसं करावं अतिशय मोजक्या शब्दामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेले. यानंतर आपल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डाळे सरांना विनंती करतो, कृपया आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत. लाख असतील धर्म तुमचे, लाख असतील जाती, पण शेवटी मिसळायचं आहे ती एकच आहे, ही भारत मातेची काळी माती. माझ्या समोर बसलेल्या भारताच्या सुपुतांनो, आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून या भारत मातेच्या सलामीसाठी आपण सदैव तयार असतो. 76वा प्रजासत्ताक दिन आपण नुकताच काल साजरा केला आणि त्यानिमित्तानं आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारत माते की जय अशी गवसणी घातली. ती गवसणी नव्हती तर ती आकाशाला गवसणी होती, जी हिमालयापेक्षा उंच होती आणि क्षितिजाला कवेत घेणारी होती. आणि म्हणून तुम्ही समोर बसलेले माझे माता पिता जे पालक आहेत त्यांनी आदरणीय व्यासपीठाकडे लक्ष दिलं पाहिजे, आपलं कर्तव्य आहे. ज्यांच्या डोक्यावरती आपल्याला हात ठेवायचा आणि ज्यांच्या पाठीवरती थाप द्यायची ते चिमुकले तुमच्या समोर ते आहेत. त्यांना तुम्हाला दाखवायचं आहे की अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सुद्धा लेकरांना, आपल्या सुद्धा पाल्यांना आपल्याला घडवायचं आहे. आणि म्हणून आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित शांताबाई नकाते प्राथमिक शाळा पाथरीच्या या वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटक पाथरी तहसीलचे आदरणीय तहसीलदार श्री शंकरजी हांदेश्वर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. व्यासपीठावरती या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव आदरणीय सौ भावनाताई नखाते मॅडम या अध्यक्षीय स्थानी या ठिकाणी विराजित आहेत. व्यासपीठावरती आपल्या पाथरीमध्ये ज्यांनी शिस्त लावली आणि अल्पावधीमध्येच अत्यंत चांगल्या प्रकारे जे काही गुंड प्रवृत्ती आहे त्याला आळा घातला, असे तुमच्या आणि आमचे उद्याचे आदर्श ज्यांच्या एका पावलाच्या उजव्या किंवा डाव्या पावलाच्या एका पदचलित स्पर्शाने आपण सगळेजण प्रफुल्लित होतो, असे आदरणीय श्री लांडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रस्तुत विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय यादव सर ते शिस्तप्रिय आहेत. शिस्तीचे धडे ते विद्यार्थ्यांना देत असताना केवळ शिस्त शिकवत नाहीत तर त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करतात, ही त्यांची ख्याती आहे. आणि आमचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री या ठिकाणी उपस्थित असलेले श्री कौशिलगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या
पालकांना मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे की आपल्याला जे काही आदर्श घ्यायचा आहे तो आदर्श हा नेमका घ्यायचा कुणाचा आहे, तर तो घ्यायचा आहे की ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून आपल्या विद्यार्थी दशेमध्ये अत्यंत ज्ञानाचे धडे घेत असताना उपयोजनात्मक पद्धतीनं त्या ज्ञानाचा उपयोग केला आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी यश मिळवलं आणि यश मिळवल्यानंतर ते एका उंच पदावरती या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून आपल्या आईनं आणि आपल्या पालकानं त्या पाल्याला दाखवलं पाहिजे की व्यासपीठावरती बसलेले शंकरजी हंदेशर सर हे तहसीलदार झालेले आहेत, तसं तुला सुद्धा तहसीलदार व्हायचंय. व्यासपीठावरती बसलेले आदरणीय श्री महेशजी लांडगे सर जे PI आहेत, पोलीस निरीक्षक आहेत, तुला सुद्धा पोलीस निरीक्षक व्हायचं आहे. आणि व्यासपीठावरती बसलेल्या महाराष्ट्रामध्ये महिलांचे प्रश्न अत्यंत ताकदीनं मांडणाऱ्या आदरणीय भावनाताई नखाते मॅडम या पाथरीच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महिलांच्या आणि सर्वसामान्यांच्या समस्या अत्यंत विधानसभा विधान परिषदेमध्ये तातडीनं मांडणाऱ्या आणि समर्थपणे प्रश्नांची उकल करणाऱ्या त्या एक समर्थ नायिका आहेत. हे आपण आपल्या पाल्यांना या ठिकाणी दाखवलं पाहिजे. वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं या शाळा चालवण्यात येतात. आताच यादव सरांनी प्रास्ताविकात सांगितलं की ग्रामीण भागातील कासापुरी, रामपुरी, देवगाव फाटा, वालूर, रामपुरी आणि पाथरी या ठिकाणी माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि प्राथमिक सुद्धा शाळा चालवल्या जातात आणि वसतिगृह सुद्धा चालवल्या जातात. या वसतिगृहामधून आणि शाळेमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत चांगल्या प्रकारची धडे आपण दिले पाहिजेत. यासाठी भौतिक सुविधा असायला पाहिजेत आणि त्या भौतिक सुविधा केवळ नसाव्यात तर स्पर्धा परीक्षेचं ज्ञान विद्यार्थ्यांना असावं. आताच साहेब हंदेश्वर साहेब मध्ये बसले होते, त्यांनी फाईल चाळली. त्या फाईलमध्ये त्यांनी पाहिलं की या शाळेमध्ये MTS घेतल्या जातं, RTS घेतल्या जातं, NMMS घेतल्या जातं, स्कॉलरशिप घेतल्या जातं, नवोदय घेतल्या जातं. केवळ घेतल्या जात नाही तर प्रावीण्य प्राप्त प्रमाणपत्र त्या फाईलमध्ये त्यांनी पाहिले. मला वाटतं ही एक प्रकारची पावती विद्यार्थ्याच्या रूपातून त्या शाळेला मिळालेली असते आणि शाळेची पावती समाजाला मिळालेली असते. ज्यावेळेस समाज घडतो त्यावेळेस राष्ट्र घडतं आणि जिथं शाळा चांगली आहे तिथं समाज चांगला होतो आणि जिथं समाज चांगला आहे तिथं राष्ट्र भक्कम होतं. मला वाटतं साहेब आपल्याला महासत्ता व्हायचंय, या भारत देशाला महासत्ता व्हायचंय आणि महासत्ता होण्यासाठी आपले तुमचे सगळे हे पाल्य पिलर हे मजबूत झाले पाहिजेत आणि हे पिलर मजबूत होण्यासाठी शाळा सक्षम झाल्या पाहिजेत. आणि म्हणूनच वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय अनिल भाऊ नकाते साहेब यांनी शाळेमध्ये सगळ्या प्रकारच्या भौतिक सुविधा केल्या, अत्यंत उत्कृष्ट प्रकारच्या इमारती बांधल्या. सगळ्या शाळांमधून संगणक असतील, सगळ्या शाळांमधून प्रोजेक्टर असतील, सगळ्या शाळांमधून डिजिटल असेल, अशा प्रकारचं अत्यंत चांगलं काम केलं. महर्षी वाल्मिकी जसं आपण म्हणतो तसं खऱ्या दृष्टिकोनातून पाथरी तालुक्याच्या आणि परभणी जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील आदरणीय अनिल भाऊ नकाते साहेब आणि आदरणीय सचिव भावनाताई नकाते मॅडम या महर्षी आहेत. म्हणून आपण त्यांना शिक्षण महर्षी अशा प्रकारची मला वाटतं उपाधी दिली तरी वावगं ठरणार नाही. अत्यंत तळमळीनं शासनाची मदत ही नेहमीच मिळते असंही नाही. कधी कधी पदरमोड करावी लागते, पदरचा पैसा खर्च करावा लागतो आणि नंतरच अशा प्रकारच्या इमारती उभ्या राहत असतात. अशा प्रकारचं दातृत्व आणि मातृत्व असणारं जे काही व्यक्तिमत्व आहे, जे दाम्पत्य आहे, ते आदरणीय भाऊ आणि वहिनींच्या रूपातून आहे. आणि म्हणून सगळ्या पालकांना मी असं आवाहन करेल की आपण या दाम्पत्यासाठी आदरणीय भाऊ आणि वहिनींसाठी एकदा टाळ्या दिल्या पाहिजेत की अशा प्रकारचं शैक्षणिक कार्य तुमच्या हातून जे घडतं आहे, विद्यार्थ्यांमध्ये जे कौशल्य तुम्ही निर्माण करताय, विद्यार्थ्यांच्या आणि पाल्यांच्यासाठी आणि पालकांच्यासाठी जे विकासाचे काम तुम्ही करताय, गुणवत्ता विकासाचं काम करताय, सर्वांगीण विकासाचं तुम्ही काम करताय. केवळ ही गॅदरिंग जी घ्यायची आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी घ्यायची आहे आणि त्यांचं कौतुक आई वडिलांच्या चेहऱ्यावरती आम्हाला पाहायचंय. आणि म्हणून हा सगळा वहापोह या ठिकाणी आहे, हा सगळा अट्टाहास आपल्या ठिकाणी. कारण काय? कारण चिमुकल्यांच्या कर्तृत्वातून, त्यांच्या त्या सुनूक कलेतून ज्या पालकांच्या चेहऱ्यावरची आनंद निर्माण होणार आहे, तो आनंद निर्माण होण्यासाठीच कदाचित आपण या ठिकाणी सम्मिलित झालो आहेत. आणि म्हणून आपण आदरणीय प्रशासन, वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ यांना धन्यवाद देऊ. आणि मला वाटतं या ठिकाणी अत्यंत व्यस्त असताना सुद्धा ज्यांच्या आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून साहेब तुमच्या संपर्कात होतो, त्यावेळेस तुमच्या कर्तृत्वाची आणि तुमच्या नियोजनाची चुणूक आम्ही पाहिलेली आहे. अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं नियोजन तुम्ही दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलात. आदरणीय तहसीलदार साहेब, आदरणीय
या ठिकाणी महेशजी लांडगे साहेब उपस्थित झाले आणि आदरणीय वहिनी सुद्धा, मला वाटतं परभणीला एक मीटिंग होती महत्त्वाची कलेक्टर ऑफिसला जिल्हा नियोजन समितीची, पण त्यातूनही त्यांनी वेळ काढला, त्या या ठिकाणी उपस्थित झाल्या. आपण सर्व पालक, शिक्षक आणि सर्व पाल्य यांच्या वतीने आदरणीय व्यासपीठाला धन्यवाद देऊ. मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचा जो सर्वात महत्त्वाचा भार होता तो आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी पेलण्याची आणि आम्हाला वेळ देण्याची ज्यांनी आमची विनंती मान्य केली अशा कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ भावनाताई नखाते मॅडम यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. ज्यांच्यामुळे आज आपण शिकतोय, आम्ही बोलू शकतो अशा शिक्षणाच्या आराध्य दैवत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आंबेडकरांना समर्थपणे साथ देणाऱ्या रमाबाई आंबेडकर, जुन्या रूढी परंपरा मोडीस काढून राजकारणात समर्थपणे सासऱ्याची धूर राजकारण सांभाळणाऱ्या अहिल्याबाई होळकर आणि ज्यांच्या आशीर्वादानं, ज्यांच्या पुण्याने आम्ही राजकारण करतो तसे माजी मंत्री सगोजी नखाते साहेब, वाल्मिकी ऋषी यांच्या चरणी मी नतमस्तक होते. आजच्या या स्नेहसंमेलनानिमित्त उपस्थित असलेले, आमच्या विनंतीला मान देऊन आलेले माननीय तहसीलदार हंदेश्वर सर, तसंच महेश या पोलीस निरीक्षक महेश लांडगे सर, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे कवडासे सर, मांजे सर, प्राथमिकचे मुख्याध्यापक यादव सर, माध्यमिकचे डहाळे सर आणि सूत्रसंचलन करणारे चव्हाण सर, सर्वच शिक्षक वृंद, प्राध्यापक वृंद, पालक, महिला भगिनी, माझ्या लाडक्या बहिणी, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी, तसंच बंधूंनो, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमासाठी, हा कार्यक्रम तुमचा आहे, आमचा कार्यक्रमच नाही आहे. स्टेज हे तुम्हाला पाहिजे नाही. आज तुम्हाला फक्त तुमच्या कलागुणांना वाव द्यायचा आहे. सर्वांनी एकदा म्हणा बरं, भारत माता की, भारत माता की. तर आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण मिळावं, दर्जेदार शिक्षण मिळावं, त्याचबरोबर त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हे आमचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरत आहे. आणि त्यासाठी साथ देणारे आमचे सर्वच मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद यांचं मी मनापासून अभिनंदन करते. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य असतं. या विद्यार्थ्यांमध्ये आता प्रत्येक आईला वाटतं माझा मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, CA व्हावा, कलेक्टर व्हावा, पण त्याचबरोबर मुलांना काय आवडतं हे आपण कधीच विचार करत नाहीत. तू एवढा अभ्यास केला पाहिजे, तू होमवर्क केलं पाहिजे, तू ट्युशनला गेला पाहिजे, तू हे खाल्लं पाहिजे, पण तुला काय आवडतं? तुला क्रिकेट खेळायला आवडतं का? तुला डान्स करायला आवडतं का? तुला गाणं म्हणायला आवडतं? हे कोणीच पाहत नाही. म्हणजे त्यांचा काय छंद आहे, हा छंद पण आपण कुठंतरी जोपासला पाहिजे. त्यामुळं हे स्नेहसंमेलन आपण घेत असतो. त्याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या म्हणजे स्पर्धा, ज्या खेळ, त्या स्पर्धा आपण क्रीडा शिक्षक शेळके सर हे नेहमीच आज जिल्ह्यावर, राज्यावर, विभागावर नेऊन आपले क्रीडा गुणांना पण मुलांच्या जे काही शारीरिक, आज आपल्याकडे लांडगे साहेब आहेत. मला बोलवण्याचा उद्देश, मी नेहमी, मला असं लांडगे साहेब आणि तहसीलदारांना मला सांगायला आवडेल, मी जेव्हा जिल्हा परिषदला उपाध्यक्ष होते मला नेहमी वाटायचं, असं आम्हाला हेवा वाटायचा नाही, आपण क्लास 1 अधिकारी झालो असतो तर आपल्याला नेहमी करता ते पद कायमस्वरूपी राहिलं असतं. आणि जिल्हा परिषद असेल, उपाध्यक्ष असेल, याचा कार्यकाळ फक्त एवढाच असतो, सीमित असतो. त्याचे आम्हाला कधीतरी खंत व्यक्त होते. त्याच्यामुळे मी पालकांना पण हेच आव्हान करल की तुम्ही तुमच्या मुलांना निश्चित चांगलं शिकवा. खेळामध्ये त्यांना म्हणजे आवड असेल तर खेळामध्ये जाऊ द्या. आज सचिन तेंडुलकर असेल, विराट कोहली असेल, असे मोठे चांगले क्रिकेट प्लेयर आहेत. आज गायनामध्ये आपल्या लता मंगेशकर किंवा इतर, खेळामध्ये सानिया मिर्झा मुलीमध्ये असेल, असं म्हणजे स्टार असेल, ॲक्टिंग येत असेल तर ॲक्टर पण आपल्याकडे अमिताभ बच्चन सारखं एव्हरग्रीन पर्सनॅलिटी असलेले अशा आहेत. पण जे तुम्ही अधिकाऱ्यांना बोलवण्याचा हा उद्देश असतो की ते कसे घडले, ते तहसीलदार कसे झाले, PI कसे झाले, त्यांच्या जीवनात पण काहीतरी रहस्य असतात की म्हणजे त्यांनी खूप हार्डवर्क करून इथं आलेले असतात. आणि तुम्हाला तुमच्या ड्रेसिंगमध्ये मुलांना पाहायला आवडतं
आणि त्याच्यावर तुम्ही ड्रेसिंगमध्ये येणं आणि मुलांना त्यांच्याशी चांगलं हितगुज करणं. आता पुढील कार्यक्रमात आपण तुम्हाला बोलूयात आणि हा कार्यक्रम निश्चित आयोजित करूयात. आज या बाल गोपालांच्या या स्नेह संमेलनात मी माझा जास्त वेळ काही घेत नाही आणि तुमच्या कलागुणांसाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देते. आणि व्यासपीठावर आदरणीय जे काही सन्माननीय आमचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी आलेत, तर या संस्थेची सचिव या नात्याने मी तुमचं मनापासून आभार मानते. आणि निश्चितच तुमचं असंच शाळेला आणि आम्हाला सहकार्य राहील आणि तुम्ही निश्चितच येऊन आम्हाला मार्गदर्शन करताल असं मी तुमच्याकडून व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमूल्य वेळ देणारे आपल्या पाथरी तहसीलचे तहसीलदार आदरणीय हंदेश्वर साहेब यांना मी विनंती करतो की या ठिकाणी आपण उद्घाटनपर आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी आपणास विनंती करतो. या शांताबाई नकाते विद्यालयाचे माननीय व्यासपीठ, या संस्थे चालकाचे अध्यक्ष अनिल भाऊ नकाते व भावनाताई नकाते, आजचा जो स्नेह संमेलनचा कार्यक्रम आहे, मी सर्वांच्या अगोदर मी या वेळेप्रमाणे मी या शाळेमध्ये आलो होतो, परंतु त्या शाळेमध्ये येताच मला आपल्या या शाळेतले मुख्याध्यापक यांनी आपणाला आमच्या शाळेतील जे उपक्रम आहेत त्या उपक्रमाबाबत मला बरंचसं त्यांनी माहिती दिलेल्या आहेत. त्या माहितीप्रमाणे ही शाळांचे एक वैशिष्ट्य आहे की या शिक्षणासोबत त्यांचे जे कला आणि बाकीचे जेव्हा तुम्ही शिक्षणामधून बाहेर पडता त्याचे जे कला तुम्हाला जे अनुभव पाहिजे त्या अनुभवाचं प्रशिक्षण या शाळेमार्फत होतो. ही चांगली गुण आहे त्याच्यामध्ये. कारण का आज ना उद्या हा विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडतो, बाहेर पडल्यानंतर त्याला काय प्रॉब्लेम येते, काय अडचण येते, त्याचा सराव या कॉलेजचे सगळे शिक्षक बंद यांनी चांगल्या प्रकारे त्यांचे प्रशिक्षण घेत असतात. आणि या उपक्रमामुळे आपल्या मला असं म्हणायचं आहे की इंग्लिश मिडियम किंवा मराठी मिडियम किंवा संस्था यापैकी जे मला असं म्हणायचं नाही की बाबा इंग्लिश मिडियमचे, पण मराठी मिडियम जे संस्था चालकाचे विद्यार्थी आहेत ते तुम्ही एकदा तुम्ही 10वी नंतर तुम्ही 12वीला जेव्हा जाल 11वी 12वी तेव्हा इंग्लिश मिडियमचे आणि या मिडियमचे विद्यार्थी एकत्र येतात. त्या विद्यार्थ्यांमधून 75% ह्या विद्यार्थी चांगले हुशार असतात असं मला म्हणायचं आहे. या विद्यार्थी चांगले हुशार असतात त्याच्यापेक्षा, कारण का यांच्याकडे कला गुण सगळे व्यवस्थित असतात. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थ्यांचं कसं आहे पुस्तकी त्यांच्यामध्ये ज्ञान जास्त असतो, त्याच्यापैकी ह्यांच्याकडे जे कलागुण आहे हा विद्यार्थी कॉन्फिडन्सप्रमाणे त्या विद्यार्थ्यापेक्षा चांगल्या मार्काने चांगला पास होऊ शकतो. तेव्हा 11वी असू दे, 12वी असू दे, MBBS असू दे, कुठेही असू दे, त्याला आपल्या चांगल्या प्रकारे त्यांनी अभ्यास करून चांगल्या बुद्धीप्रमाणे त्यांनी यशस्वीरित्या पार पडू शकतो. त्याप्रमाणे या शाळेतले तुम्ही पूर्ण वर्षभर आपण अभ्यास करून आपण अभ्यासाच्याबद्दल तुम्ही विचार न करत असता. तसं ताई सांगितल्याप्रमाणे आपल्यामध्ये कलागुण हे तुमचा आनंदाचा दिवस आहे. या आनंदाच्या दिवसामध्ये तुमचा कलागुण काय असेल तर तुम्ही दाखवा. आणि ही कलागुण आपणाला या शिक्षक लोकांनी आपल्या गुरु यांनी जे तुम्हाला जे ज्ञान देतात तेच तुम्हाला पुढंपर्यंत तुम्हाला त्याचं आठवण राहते. तुम्ही जेव्हा कॉलेज सोडाल किंवा तुम्हाला कुठली नोकरी लागाल, तुम्ही व्यवसाय लागाल, कुठल्या कलागुणमध्ये तुम्ही सिलेक्शन व्हाल, त्याचं तुम्हाला पूर्ण या शाळेचे संस्थाचं जे नकद येत आहे शाळांचं हे तुम्हाला पूर्ण आठवण राहील. एवढं मी एवढं मी बोलतो, एवढं मला बोलण्याची मला संधी दिलात. आणि ताई आम्हाला ही जी शाळा आहे पूर्ण आम्हाला राष्ट्रीय मध्ये पूर्ण सहभागी असतो. कुठल्या इलेक्शनमध्ये असू दे, कुठल्या मतदार जनजागृतीमध्ये असू दे, ही शाळा आम्हाला 100% यशस्वीरित्या आम्हाला मदत करते. आणि राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये भाग घेऊन उर्वरित आम्हाला या सर्व शिक्षक लोकांनी आम्हाला सहकार्य करून राष्ट्रीय कार्यक्रमाला पण मदत करतात. व एवढं हे करून आम्हाला सर्व सरकारपर्यंत सहकार्य करतात. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात आणि आपला बहुमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. यानंतर सर्व मान्यवरांना विनंती करतो की या विविध स्पर्धेबरोबरच परीक्षा असतील, विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम असेल किंवा क्रीडा स्पर्धा असतील, तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटातील खेळाडूंसाठी
दरवर्षी ज्या क्रीडा स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून आपल्या शाळेला जिल्ह्यातून तृतीय क्रमांक प्राप्त करून देणारे, त्याचबरोबर या 19 वर्ष वयोगटातील सर्व खेळाडूंनी आपल्या परभणी जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे, त्याबद्दल आपल्या शाळेला एकूण 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर बक्षीस मिळालेलं आहे. ही एक आपल्या शाळेसाठी, आपल्या पाथरीवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे बक्षीस मिळवण्यासाठी ज्या खेळाडूंची तयारी करून घेतात ते आदरणीय क्रीडा शिक्षक TS शेळके सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे बक्षीस मिळालेलं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की या समय आपण क्रीडा शिक्षक आदरणीय शेळके सर यांचं प्रशस्तीपत्र देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा असं मी सर्व मान्यवरांना विनंती करतो. आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. तो कार्यक्रम अतिशय काही क्षणावरती येऊन ठेपलेला आहे. त्याचबरोबर आदरणीय TS शेळके सर यांना सहकार्य करणाऱ्या सौ कांबळे मॅडम तथा RB कांबळे सर यांना विनंती की आपण 1 रुपया स्टेजवरती समोर यायचं आहे. कांबळे सर व कांबळे मॅडम यांचं देखील या 19 वर्ष वयोगटातील खेळाडूंना मार्गदर्शन महत्त्वाची भूमिका आदरणीय म्हणून लाभलेले माननीय हंदेश्वर शंकर साहेब तहसीलदार पाथरी यांनी आपल्या शाळेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर पंचायत समिती पाथरीचे शिक्षण विस्तार अधिकारी त्यांचे मी या ठिकाणी शाळेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे आदरणीय KN डहाळे सर, यादव सर यांनी आपला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचेही या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या वतीने या उद्घाटनपर कार्यक्रमाचा समारोप झाला असे मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि जो विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण कृपया समोर स्थानापन्न व्हायचं आहे.
किनारी अगं भरतून गोली आणल्यान गोली ग चल जाऊ बाजारी पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर अशा महान राजाचं गुणगान गाणारं एक गीत छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत या ठिकाणी सादर करणार आहेत इयत्ता चौथीतील विद्यार्थी अर्णव जोशी आणि त्यांचा ग्रुप. छत्रपती शिवाजी महाराज की. na 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 आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार शान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके शान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके शान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती मी हुशार अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती मी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार लागला पार लागला पार अरे लागला पार लागला पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार अरे मग काय गड्या हो यो बसला हाय ना गनीम येढा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं राजांनी आता युगत अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली
लेटर लिहायचं आणि आपली खुशाली आपल्या पाहुण्यांना कळवायचो. कॉल, मेसेज, स्टेटस याला खूप मागणी आहे. परंतु आमच्या या बालकलाकारांना एक पत्र लिहावं असं वाटतंय आणि त्यांना पत्र याच्यामुळे लिहावं असं वाटतं की कारण त्यांच्याकडं ऑप्शन भरपूर आहेत. आईला, मावशीला, मामाला, काकाला, आजी आजोबाला कोणालाही पत्र लिहू शकतात. आणि या लहान मुलांच्या पत्राचा जो विषय आहे तो देखील वेगळाच असतो कारण त्यांच्या काहीतरी मागण्या असतात आणि हे ऑप्शन पूर्ण करण्यासाठी एक पत्र लिहितात. इयत्ता बालवाडीतील हे बालकलाकार अभिनव शिंदे आणि त्यांचा ग्रुप लिखे जो खत तुझे. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए. लिखे जो खत तुझे. मुझे लौटा दो, वो मेरा प्यार मेरा दर्द
संग डांडिया भी लाया Tell me baby girl what is your name मुझे मेरी नजर में हो गया है तुमसे प्रेम मुझे जज्बाती जज्बाती क्यों होना जज्बाती छोरे साग वाले छोरिया है नखराती नखरे दिखाती बस यही बात रिपीट पे जैसा बेथलपुर मां सुने छोरिया छुए नगरिया
Vai, chiqui chaca cho, gili gili mal, sulu sulu mal, makana ka huku buku re, chakala ka bikko chikko, sili 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 go, bagradum, chiqui chaca cho. देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। हे, देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं। हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूयात. जोरदार टाळ्यांनी यांचं या ठिकाणी आपण कौतुक करूया. सापा धारे गारे गामा पासा बम 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 बोले, बम चिट बोले और मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोले, बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोले। भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं, ऐसे भी सोचो ना, सोचो सूरज रोज नहाए या बाल भिगो
सारा आलम जुबिडू Zubi-dubi pampara, zubi-dubi parampam, zubi-dubi nache que paga Superman. Zubi-dubi pampara, zubi-dubi parampam, zubi-dubi nache que paga Superman. शाखों पे पत्ते गा रहे हैं, फूलों पे भंवरे गा रहे, दीवानी किरणें गा रहे हैं, ये पंछी गा रहे। बगिया में दो फूलों की हो रही है गुफ्तगू, जैसा फिल्म में होता है हो रहा है हूबहू। आई 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 zubi-dubi pampara, zubi-dubi parampam, zubi-dubi nache que paga Superman. Zubi-dubi pampara, zubi-dubi parampam, zubi-dubi nache que paga Superman. San 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 hava, tip 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 बूंदे गुल
सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपना ये आशिया मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा दिल ही छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा दिल ही छोटा सा छोटी सी आशा शेवटचे गीत राहिले मॅडम शेवटचे गाणं राहिलेले फक्त एक शेवटचं गाणं राहिलेले बसून घ्या एक आणि दुसरं एक शेवटचं गाणं आहे बसून घ्या सर्व पालकांना विनंती आहे खाली बसून घ्या बरसो रे मीठा मीठा बरसो
इसको डाले तू